आणि त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या लेखेतून, त्यांच्या चित्रातून, त्यांच्या रंगातून, त्यांच्या पेन्सिलमधून, त्यांच्या वारीतून, त्यानंतर त्यांनी आपल्या हृदयात असे प्रति आई या संकल्पनेवर आधारित कविता आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज अनेक मान्यवरांच्या हस्ते झालं. आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषाताई लडकर, सर्व मान्यवर आणि या पुस्तकाचं ज्यांनी संपादन केलं ते डॉक्टर शंकर घनश्यामदास अंगानी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक वाचक आणि आई भक्त सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. अतिशय सुंदर असा कार्यक्रम अंगानी आणि त्यांच्या टीमने ठेवलेला आहे. कवी वैभव असं म्हणतात, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगण्याचा सराव नाही आई. आई कदाचित गेली त्याची. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा जाणवतं की आता होती आणि तिची सवय झाली आणि आता ती नाही, याचा सराव कसा करून गेली, म्हणून कवी म्हणतो, आयुष्याला घाबरण्याचा सराव नाही आई, तुझ्या विना पण जगण्याचा सराव नाही आई. दारावर पाठीच्या जागी आई लिहिले आहे, याहून कुठले साजेसे नाव गाव नाही आई. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते, माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई. देवांशी काही बेबनाव नाही, पण डोळे मिटल्यावर देव दिसायचे आईच दिसते. तुला पाहून झुलणारी ती तुळस वाळून गेली, बाकी ह्या अंगणी फुलांचा अभाव नाही आई. छप्पर होते तुझे तोवरी वादळ तुडवित होतो, छप्पर होते तुझे तोवरी वादळ तुडवित होतो, आता साध्या कुंकळी पुढे विभाग नाही आई. एक तुझे हे असणे होते, एक तुझे हे असणे होते, अन एक तुझे हे नसणे, या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगण्याचा सराव नाही. पटाधिपती योगगुरु डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांचा सत्कार होतो आहे. आचार्य महामंडलेश्वर हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा कार्यक्षेत्र भारत. महाराज, आम्हाला खूप आनंद होत आहे की महाराजांचं आम्हाला म्हणजे आदर सत्कार करण्याची संधी मिळाली. जरी मी तुम्हाला स्पर्श नाही करू शकलो, पण तुम्ही ज्या जागेवरती उभे आहात तिथून मला स्पर्श होत आहे. लोक म्हणतात की माझं प्रेरित आहे, माझं प्रेरित आहे, ते जिथं उभे आहेत मी तिथं उभे, हे माझं भाग्यशाली आहे. डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज, आचार्य महामंडलेश्वर हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा कार्यक्षेत्र भारत यांनी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करावं अशी मी सद्गुरुनाथांवर विनंती करते. सन्माननीय आदरणीय मंच, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? वि म्हणजे विश्व, ठ म्हणजे ठाई ठाई, ल म्हणजे लग्न, वि म्हणजे ज्या ठाई ठाई लग्न असा शब्द म्हणजे विठ्ठल. आणि ही एक शब्द थेरपी. काय शब्द थेरपी? जेव्हा तुम्ही विठ्ठल विठ्ठल असं बोलता तर ऑटोमॅटिक हार्ट बीस वाटतं, तुमच्या हृदयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात. तर या विठ्ठल मंत्राची शब्द थेरपी आणि टाळ्या, आणि तो टाळ्या वाजवत असताना आपल्या शरीरावरचा परिणाम हा एक 2 मिनिटासाठी आपण त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मी फक्त विठ्ठल मंत्र काय कशी वाजवायची आणि 2 मिनिटं सांगतो आणि तुम्ही ते वाजवायचे आहे. आणि इथे जसं आलं का काय प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम इथं सोडूनच बाहेर जायचं, ते प्रॉब्लेम जाताना घेऊन जायचं नाही. म्हणून शंकर आधारित स्थळा, शंकर म्हणजे काय? ओम नमो
ब्रह्मांड नायक ज्याने सगळं ब्रह्मांडाचं विश्व निर्माण केलं, त्या सगळ्या विश्वातल्या जे चांगले लोकांना त्यांनी इथं आणलं आणि त्याने हे ठरवलं की जर काही व्याधी करून आला असेल तर त्या व्याधी इथं सोडून बाहेर जायचं. किती मोठी त्यांच्यामध्ये पॉवर आहे. ती पॉवर खरंच जाताना घेऊन जायचं आहे. काही कशी वाटत तुम्ही सांगतो बघा. इथं बोलायचं आहे विठ्ठल, असं बोलायचं आहे विठ्ठल. आणि बघा आणि बघा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हे प्राणायाम आहे. हरी ओम विठ्ठल. बघा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. बघा अनुभव बघा हा एक जाताचा मंत्र दिला. दुसरा म्हणजे बघा आपल्या स्वतःमध्ये चुकी असते सलाईवा म्हणतात सलाईवा. कधी कधी असं होतं बघा, कधी कधी खर्च कधी असं होतं करता तुम्ही असं करता. पण आजची मॉडर्न काय करते चुकी असं लावली बाळाला कुठं कान पाडत होती आणि चुकी लावतो. तर तिलाच माहित नाही की परमेश्वराने त्या कृतीमध्ये सराय म्हणतात त्याच्यामध्ये प्रचंड हिलिंग पॉवर दिली म्हणजे फार मोठा दवा दिलेला आहे. लक्षात हां तुम्हाला सांगतो प्राण्यांकडे कुठे उपचार होतात ते काय करतात. एखादी जखम झाली तर काय करतात काढतात आणि जखम बरी करतात. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला का तोच प्राणी स्वतःला काढतो आणि जखम बरी होते. तिथं डॉक्टर येतात का म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आपला डॉक्टर कुठं आहे आपल्या हातात. आपली मेडिसिन कंपनी कुठं आहे आपल्या डोळ्यात. लक्षात आलं. याचा उपयोग याच्यावरती माझं एक बहुत असं लेक्चर आहे पण ते काय देऊ शकतं पण ते शॉर्टमध्ये तुमच्याकडे पोचल या पद्धतीने सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि पोचले असं मी समजतो. आणि आजचा दिवस त्याचबरोबर इथून पुढचे सर्व दिवस तुम्हाला सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे मनोकामनांच्या पूर्ण करणारे आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जावं असे मी परमेश्वर चरणी नम्र विनंती करतो. परमेश्वर चरणी मागणी मानतो आणि माझ्या 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय